12वीच्या लेखी परीक्षेला उद्या मंगळवारपासून सुरुवात होतीये। या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयारी पूर्ण झाली आहे। कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा हे 3 जिल्हे येतात। तिन्ही जिल्ह्यात मिळून 1,18,232 विद्यार्थी परीक्षा देणार असून यासाठी 176 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 50,826 विद्यार्थी परीक्षा देणार असून यासाठी 73 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। यावर्षी मंडळानं कॉपीमुक्त अभियानावर अधिक भर दिलाय। यानुसार 2018 पासून ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीसारखे गैरप्रकार घडतायत अशा केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांची इतर केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे। यावर्षीपासून प्रत्येक केंद्रावर बैठे पथक सज्ज ठेवण्यात आलंय, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। तर त्याच्यात गैरमार्गामध्ये असलेली जी केंद्र आहेत त्या केंद्रावरील सर्व कर्मचारी म्हणजे केंद्र संचालक, पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई सर्व बदललेले आहेत आणि इतर शाळांमधले कर्मचारी तिथं नियुक्त केलेले आहेत। एकूण आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यासाठी 9 भरारी पथकं जी नेहमी असतात त्यांची आपण स्थापना केलेली आहे, परंतु प्रत्येक जिल्हाधिकारी महोदयांना भरारी पथकं किंवा अन्य उपाययोजना करण्यासाठी मुभा दिलेली आहे। त्यानुसार जे राज्य शासनाचे अधिकारी आहेत, जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख आहेत, तहसीलदार आहेत, गटविकास अधिकारी आहेत, यांची भरारी पथकं सर्व जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात येत आहेत आणि प्रत्येक केंद्रावर एक बैठक पथकसुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे। एकूणच ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणामध्ये कशी होईल या दृष्टीनं सर्व जिल्ह्यांनी आणि विभागाने प्रयत्न केलेला आहे। या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा आहेत। आज अनेक परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्थेची माहिती लावण्यात आली होती। वर्गात परीक्षा क्रमांक टाकण्यात आलेत। काही विद्यार्थी आणि पालक ऐनवेळी गोंधळ नको म्हणून एक दिवस आधीच परीक्षा केंद्रावर येऊन यादीमध्ये नंबर असल्याची खात्री करून गेले। सर्व परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी सूचना लावण्यात आल्यात।